ईव्हीएमबाबत आधीच संशय व्यक्त होत असताना आता व्हीव्हीपीएटी मशीन बंद करण्याचा निर्णय. राज्य निवडणूक आयोगाची स्वायत्तता हरवली गेली आहे. जयश्री शेळके. निवडणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत संशय व्यक्त करून ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची मागणी करण्यात येत असताना उलट सोबत असलेली व्हीव्हीपीएटी मशीन बंद करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आता व्हीव्हीपीएटी मशीन नसणार आहे. त्यामुळे शंकेला पुन्हा वाव असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी व्यक्त केली आहे. राज्य निवडणूक आयोगाची स्वायत्तता हरवली गेली आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत एक अजब निर्णय जाहीर केलाय. तो म्हणजे येणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन वापरलं जाणार नाही. व्हीव्हीपॅट मशीन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि एका बाजूला देशामध्ये ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात संभ्रम आहे, शंका आहे. असं असताना व्हीव्हीपॅट मशीन हे त्याचसाठी बसवण्यात आलं होतं की लोकांच्या मनामध्ये, मतदारांच्या मनामध्ये जी शंका आहे की मी दिलेलं मत हे योग्य उमेदवाराला जातंय का, ती शंका दूर व्हावी आणि मतदाराला हे कळावं की त्याने दिलेलं मत हे कोणाला गेलंय. त्याला कळण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनची योजना होती. व्हीव्हीपॅट मशीन हे ईव्हीएम मशीनला प्रिंटर पोर्टद्वारे जोडलं जातं आणि ज्यावेळी मतदार हा मतदान करतो त्यावेळी काही सेकंदांसाठी व्हीव्हीपॅट मशीनवर एक स्लिप येते ज्यावर उमेदवाराचं नाव आणि चिन्ह हे लिहिलेलं असतं. ही स्लिप काही सेकंदासाठी जरी येत असली तरीही त्यामुळे मतदाराला ही खात्री पडते की त्याने दिलेलं मत हे योग्य उमेदवाराला गेलेलं आहे. आता असं असताना राज्यात आणि देशात ईव्हीएम मशीनच्या बाबतीत इतकी संभ्रमावस्था असताना आज राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जर असं सांगतायत की व्हीव्हीपॅट मशीनचा वापर हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये केला जाणार नाही, याचा अर्थ मोठ्या प्रमाणात व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमच्या संदर्भामध्ये जे काही शंका आहेत त्या शंका ह्या खऱ्या आहेत असं म्हणायला वाव आहे. मुळात असं सांगितलं जातंय की मनुष्यबळाची कमी आहे आणि त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणुका घेतल्या जाणार आहेत. राज्यात यापूर्वीही अनेक वेळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात आणि दरवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा विधानसभा लोकसभेच्या निवडणुका असतील, राज्य निवडणूक आयोग हे राज्याचं जे काही मनुष्यबळ आहे, आरोग्य विभागाचं असेल, शिक्षण विभागाचं असेल, इतर विभागांचं असेल, या मनुष्यबळांचा वापर करूनच निवडणुकांच्या प्रक्रियेला सामोरं गेलंय. त्यामुळे ही काही नवीन बाब नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट की राज्य निवडणूक आयोगाला जर असा निर्णय घ्यायचाच होता तर किमान राज्यातील जे सगळे पक्ष आहेत त्या पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांचं मत विचारात घ्यायला हवं होतं. परंतु दुर्दैवाने अशी कुठलीही प्रक्रिया ही पार पाडण्यात आलेली नाही आणि अत्यंत मनमानी पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट मशीन न ठेवण्याचा हा निर्णय राज्यावर लादलेला आहे, जो तुगलकी निर्णय आहे. राज्य निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. मुळात निवडणूक आयोग हीच एक स्वायत्त संस्था आहे आणि असं असताना आज जो काही निर्णय या राज्य निवडणूक आयोगाकडून किंवा ज्या काही माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेमध्ये दिली गेली ती सगळी ऐकल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची स्वायत्तता हरवली गेली आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडला.